साध्य काहीतरी असावं, साधन काहीतरी असावं जीवनात. म्हाळला जायचं आहे, साधन आपली गाडी आहे, पण साध्य काय? म्हाळ आहे. साधन गाडी आहे, साध्य म्हाळ आहे. जीवनामध्ये साध्य आणि साधन महत्वाचं आहे. साधन आणि साध्य महत्वाचं आहे. एक दृष्टांत देऊन तुम्ही पुढे जाल. तुम्ही एक वारकरी मुंबईला ट्रेनमध्ये चढला आणि त्याला पंढरपूरला जायचं होतं. एक वारकरी मुंबईच्या ट्रेनमध्ये चढला आणि त्याला पंढरपूरच्या ट्रेनमध्ये बसला. त्याला जायचं होतं पंढरपूरला. आणि त्याच ट्रेनमध्ये दोन साधू वैरागी ट्रेनमध्ये बसले. आता त्याची जोडीला बसले, ते काही चर्चा करत होते आपसामध्ये. त्यांची थोडीशी भाषा वेगळी होती, कर्नाटक किंवा त्या साईडची इकडची असेल, त्याला असं वाटलं असेल. म्हणून त्याने विचारलं, बाबा तुम्हाला जायचंय कुठे? ते म्हटले की आम्हाला तिकडे जायचंय, त्या साईडला तिकडे जायचंय. ह्याला कुठे जायचं? पंढरपूरला जायचं. आणि ह्याला कुठे जायचंय? विरा नालापासून नाला सोपा त्या साईडला जायचंय. आता दिशा बघा कशी आहे. वारकऱ्याला जायचं पंढरपूरला आणि ह्याला कुठे जायचं? विराला जायचंय. ट्रेन बसले कुठं? मुंबईला बसले. प्रश्न पडला त्या वारकरीला. आता वारकरीचा एक असा धर्म असतो की ससा कुणाला फसवू नये, चांगला मार्ग दाखवा. काही लोक असतात वाईट मार्ग दाखवणारे, पण चांगला मार्ग दाखवा. त्याने म्हटले, बाबा अहो तुम्हाला नक्की जायचंय कुठं? म्हटले मला विराला जायचं. अहो म्हटले ही ट्रेन पंढरपूरला चालले आणि तुम्ही विराला तुम्हाला जायचं? तुम्हाला पाठी ट्रेन आहे ती बघा. तुम्ही ह्या ट्रेन मध्ये जाऊन तुम्हाला विराला कसे पोहोचाल तुम्ही? बराच त्यांच्या भाषणानंतर तो बोला की तुम्ही इथं उतरा आता खाली. मी ट्रेन अजून चालू झालेली नाही, तुम्ही इथं उतरा आणि तुम्ही दुसरी ट्रेन पकडा. तर साधूने सुंदर उत्तर बघा दिलं. ते म्हटले, दादा हो आम्ही विराला जाऊ किंवा पंढरपूरला जाऊ, आम्हाला कुठे जाऊन भिकत मागायचे. समजलं का तुम्हाला? ते साधू काय म्हटले की आम्ही विराला जाऊ किंवा पंढरपूरला जाऊ, आम्हाला कुठे जाऊन भिकच माझी आहे. भीक मागणे हा साध्य त्यांचा नाहीये. पण त्याला कुठे म्हणजे त्याचं जीवनाचं काहीच नाही ना. नाही त्याला साधन माहितीये, नाही त्याला साध्य माहितीये. त्याला कुठे पण नव्हती. विराला गेली तरी भिकच मागायची आहे आणि पंढरपूरला तरी भिकच मागायची आहे. साध्य कुणाचं आहे? वारकरीचं आहे. साधन कुणाचं आहे? वारकरीचं आहे. तसं जीवनामध्ये काहीतरी साधन आपलं असावं, साध्य असावं. साध्य आपलं हे कोण पाहिजे? साध्य आपलं कोण पाहिजे? साधायचं काय आपल्याला? भगवंताचे चरण साधायचं आपलं. पण साधन कशाने साधणार? नामचिंतनाने. नामचिंतन आपण साधन. साधन हे नामाचं चिंतन आहे. साधन हे नामाचं चिंतन आहे. एक अभंग आहे बघा तुकोबारायांचा, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. साधन नामाशिवाय तुम्हाला साधन आहे. साधन हे नाम आहे. म्हणून नामाचं चिंतन करायला पाहिजे. नाम का चिंतन करायला पाहिजे? काय एवढं नामाला महत्व दिलं पाहिजे? तुम्ही म्हणाल नाम काय नाम एवढं नामात काय?